हा अम्मा. आज आपल्या गावातल्या विठ्ठल मंदिरामध्ये मोठा उत्सव असतो बघ. वाडवडिलांपासून चालत आलेली प्रथा असते, ती कधीच वाया जात नसतो बघ. आज जर तू डोळ्यावर पट्टी बांधून पूर्णपणे मौन धारण करून कोणाच्या पण मदतीशिवाय विठ्ठलासमोर दिवा लावलास ना, तर तुझ्या आयुष्यातले सगळे अडथळे गिडतळे दूर होतील बघ. एक अट असते बघ, डोळ्यावरची पट्टी सुटता कामा नये आणि दिवा लावेपर्यंत कोणाशी पण बोलायचं नसतंय बघ. सगळं चांगलं होतंय बघ. खरंच का अम्मा आजी? जर डोळ्यावर पट्टी लावली आणि दिवा लावला तर आपले सगळे संकट दूर होत असते का ग? एवढं सोपं असते का ग हे? इतकं सोपं नसतं बर का. हा, ती आपली स्वतःची परीक्षा असते. पण देव आपली इच्छा पूर्ण करतोच ना. झालं तर बरं, आईने तुमच्या दोघांना नाश्त्याला बोलवलं असतं बघ. मी जातो, तुम्ही या लगेच. आलोच बघ. व्यंकटेशा, तुला एक महत्वाची गोष्ट सांगतो बघ मी. तुम्ही दोघांनी जर एकत्रित दिवा लावला ना, तर देवाचा विशेष आशीर्वाद भेटत असतो बघ. तुझ्या मनातली सावलीशी लग्न करायची इच्छा पूर्ण होत असते बघा. पण अम्मा, हे कसं शक्य असतं? का शक्य नसतं म्हणतोय मी? हा, आजच्या दिवशी जोडप्याच्या हातून दिवा लागला ना, तर जन्मभराची गाठ बांधली जाते म्हणते मी. सावलीशी लग्न करायची दुसरी चांगली संधी नसती बघ. तिला जर या घरची लक्ष्मी बनवायची असते तर देवाचा आशीर्वाद तर लागतोच बघ. अम्मा, तू म्हणते ते सगळं मला पटत, पण सावलीच्या मनात नेमकं काय असत ना, ते मला ठाऊक नसत. हा, पण माझ्या मनातल्या इच्छांना देवाची साथ मिळाली ना, तर नक्कीच काहीतरी चांगलं घडलं. पण अम्मा, सावलीला माझ्या मनातलं कसं कळणार ग? मी सांगतो सावलीला तुझ्या संगती जायला. नाही, नको अम्मा. तिला उगाच काहीतरी वेगळं वाटेल. अम्मा, तू सावलीला देवळात पाठव. मी तिच्या नकळत तिथे पोहोचतो. मग देवच बघेल काय ते. हा, अबिरा, काय रे? इडली बरी नसती का? नाही अम्मा, तसलं काही नसतं. मग तुझा चेहरा कशाने पडलेला? खा की रे. अम्मा आजी, मला ओबीची आठवण येत असते ग. ती गेली असेल का घरी? मला तिला भेटायचं असतं ग. अबीर, ती मोठी माणसं आहेत अरे.